नमस्कार, मी वंदना बोलत आहे. वंदना रेसिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज बटाटे साबुदाण्याचे पापड बनवून दाखवणार आहे तुम्हाला. त्यासाठी बघा, मी एक वाटभर साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. रात्री मी भिजत घातला होता, स्वच्छ धुवून हे करून घेतलेला आहे. आणि 4 बटाटे घेतलेले आहेत. अर्धा किलो बटाटे, पाव किलो साबुदाणा आहे भिजवून घेतलेला. आणि 4 मिरच्या, मी मिरच्यामध्ये थोडासा जिरा घेतलेला आहे, ते मिक्सरला फिरून घेतलेले आहेत, जाड्या मोठ्या फिरवलेले आहेत. आणि 4 बटाटे घेतलेत. आणि चवीपुरतं मी 2 चमचे मीठ घालणार आहे. आता हे साबुदाणे मी वाटून घेणार आहे. वाटून झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवीन पापड घालताना. हे बघा, मी एक जीव करून घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मिरची बारीक केली होती मिक्सरला, ती पण त्याच्यात टाकलेली आहे. आणि 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे. आपला एकदम व्यवस्थित बारीक गोळा झालेला आहे. हा बघा, छान बारीक केलेलं आहे. आता आपल्याला गच्चीवर जाऊन त्याचे पापड बनवून घ्यायचे. चला, हे बघा, असे छोटे छोटे गोले करायचे. प्लॅस्टिकला मी थोडासा तेलाचा हात पासलेला आहे. आणि आता हे बघा, एवढे छोटे गोले करायचे ना. मग आपल्या वरच्या ह्या साईडला पण तेल लावायचा. आणि असं मीडियम आकाराचे छानपैकी हे घालून हे साच्यातले पापड हे करून तुम्हाला दाखवत आहे. हे बटाट्याचे पापड हे बघा, एवढे मोठे होतात. पातळ करा, तुम्हाला पाहिजे तसे पातळ करू शकता. हे उन्हामध्ये मी टॅरिसवर आलेले आहे पापड टाकायला. पापड सुकल्यानंतर तुम्हाला दाखवणार. हे बघा, बटाट्याचे पापड मी केलेले आहेत. ते आता सुकून बिकून झालेले आहेत. ते मी तुम्हाला आता तळून दाखवत आहे. हे बघा, बटाटे साबुदाण्याचे पापड आपले तळून झालेले आहेत, छानपैकी फुललेले आहेत. तुम्हाला हे माझी रेसिपी बटाटे पापडाची आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.